या गोष्टीकडे हं. गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं होतं बरोबर आणि आहे. ते मला दिलं आपली नाही. भूमिका लक्षात आली. मनसेचे शहर सचिव सचिन कदमही आपल्या सोबत आहे. सचिनजी, एका बाजूला तुमच्याकडनं या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आज मात्र पुन्हा एकदा अनावरणाचा घाट घालण्यात आला. दोनदा अनावरण कितपत गरजेचं होतं आणि आज जे अपेक्षित होतं, एकाच मंचावरती दोन महत्त्वपूर्ण नेते येतील, मात्र ते चित्र काही नवी मुंबईकरांना, महाराष्ट्राला पाहायला मिळालं नाही. सचिनजी. येतोय. आपण बघायला पाहिजे की 5 महिन्यापूर्वी 14 जूनला हा पुतळा त्या मेघडंबरीमध्ये आणण्यात आला. बरोबर. 5 महिन्यापासून आपण जर बघितलं, आम्ही तिथे प्रत्यक्षात गेलेलो, बोलताना खरंच आहे ना, लाज वाटते की प्रेताला जसं बांधतात ना, त्यापेक्षा वाईट अवस्थेत त्या पुतळ्याला बांधलेलं होतं. बरं. हिरव्या कपड्याने बांधलेलं होतं, धुळीने अक्षरशः माखलेला होता. कोणताही साधारण शिवप्रेमी तिथे गेला तर त्याचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही, अशी तिथं परिस्थिती होती. आमची जी माहिती आहे ती अशी माहिती आहे की महानगरपालिकेचं काम होतं की ते सर्व बांधणं, पुतळा बांधणं, आजूबाजूचा परिसर बांधणं. महानगरपालिकेचं काम 5 महिन्यापूर्वीच पूर्ण झालेलं. आमच्या माहितीप्रमाणे हे श्रेयवादाच्या लढाईमध्ये हे उद्घाटन थांबलेलं. 2 मंत्री, ठाणे जिल्ह्यातील 2 मंत्र्यांच्या वादामध्ये आणि नवी मुंबईतील 2 आमदारांच्या वादामध्ये त्याचं उद्घाटन थांबलं होतं, अशी आमची माहिती आहे. आमची माहिती जर चुकीची असेल तर जे आपले महानगरपालिका ज्या नगरविकास मंत्र्यांच्या अंडर चालते, त्याचे जे प्रवक्ते आले अंकुश कदम, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं, किंवा भाजपचे जे प्रवक्ते आले असतील त्यांनी याची माहिती द्यावी की नक्की एवढे महिने, 5 महिने याचं उद्घाटन तुम्ही का थांबवलं आणि महाराजांची अशी विटंबना तुम्ही का केली, याचं उत्तर या दोन्ही राजकीय पक्षांनी दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने दिलं पाहिजे, अशी आमची. बरोबर आहे. अंकुश कदम यांच्याकडून आपण उत्तर तर घेणार आहोतच, मात्र भाजपचे माजी महापौर जयवंत सुतारही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जयवंत सुतारजी, उत्तर अपेक्षित आहे. 5 महिने पुतळ्याच्या अनावरणाला थांबावं लागलं, मात्र ज्या प्रकारची अवस्था यावेळेला सचिन कदम यांनी सांगितली की शिवरायांना जर अशा प्रकारे 5 महिने त्या ठिकाणी वेळ देता येत नसेल आलेल्या सर्व या आतापर्यंतच्या राजकारणी मंडळींना, तर मग आपण हे सगळं का करावं आणि कशासाठी ही प्रतीक्षा? कुणाला वेळ नव्हता? वादाची किनार त्याला आहे का? जयवंतजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अंकुशजी, जर आपल्याला आवाज येत असेल तर मला याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. सचिन